नमस्कार मित्रांनो, तर एक पर्सनल ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवतोय वांगणी गावाची गावपळण. चला आपल्या व्हिडिओ सुरुवात करूया. बघू शकता काही लोकांनी आपल्या गेटवर सावळा टाकून ठेवलेली आहेत. बघू शकता. तुमका या वांगणी गावची आगळी वेगळी परंपरा अशी माहिती आहे काय? चला मी तुमका सांगते. ह्या गावची परंपरा अशी आहे की सकाळीच गावकऱ्यांका ठराविक दिलेल्या टायमाक उठायचा असता, पण उठल्यानंतर त्यांना बोलायचं नसता. तो देव असतो तो सीमारेषे पलीकडे न्यावा लागतो. तर सकाळी 2 वाजता नाहीतर 3 वाजता देव सीमारेषे पलीकडे गेला तर 3च्या आधी आपला गाव खाली करायचा असतो. आणि जर सीमारेषे पलीकडे देव गेला की सीमारेषे पलीकडे जाऊन ढोल वाजवले जातात. ते ढोल वाजवले की तिथून आपली गावपळण सुरू होते. 3 दिवस व 3 रात्री ही आपली सर्व लोक सीमारेषेच्या पलीकडे राहतात. तुमका कशी वाटली ही परंपरा? तुम्ही म्हणत असतालाच ह्या रस्त्या इतकं दुपारी 2 वाजले तरी रस्त्यावर कोण दिसत नाही का? तर मित्रांनो, तुमका माहितीच आहे गाड्यांचं प्रमाण इतका वाढला की सगळे जण गाड्यान जातात. पूर्वीची लोक कशी होती, सीमारेषे पलीकडे चलत जाय. आता काय, गाडीचं प्रमाण वाढल्यामुळे सर बघूचे ते गाडीन जातात. आम्ही आज सड्यान नेतलो. चला मी तुमका ते एक ढोरा कशी नेतात आणि त्या ढोरांचा मार्ग कसो आता त्याला दाखवतो. इथे आमचं आता सामान भरून झालेलं आहे. बघू शकता अर्ध सामान आधीच आम्ही ही घरी नेऊन ठेवलेलं आहे. तर बघू शकता प्रत्येकाच्या घरी असं कडान लावलेलं असतं. तर आता इथे प्रत्येकाच्या घरी कडान बांधत आहे. आता जात आहोत म्हणून तुळशीला असे 4 दिवसाचे एकदाच पाया पडून घेऊया. जातोय आपण तो. या डोपामध्ये तुम्ही माझे पुत्र ह्याच्या डोपामध्ये ठेवलेली आहे. आणि हे रामफळ आहे ते बघतो पिकलं राहिली कोणतरी पिकला. तर इथे रामफळ काढत आहे. बघा हे नाहीतर उद्या माकड खातील. तर इकडे बिर्याणी कोणती रेस्टॉरंट तर इथे रामफळ पिकलेलं आहे. बघू शकता तुम्ही पिशवीमध्ये ठेवलेले रामफळ. कंटेंट देऊ पडली पण या काय नाही, हे नंतर हे देव पण टाकायचं. इथे सामान भरून झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता या निराताई तुम्ही एकदाच घरा घेऊ शकताय मे महिन्यापर्यंत. इथे बघू शकता सरांनी दिल्याने होती मराठे सरांना आलं सर कार्यक्रमात पाया पडतंय तेव्हा असा सगळा सामान नेवचा लागता. सरांनी दिल्यानेच होते. बघू शकता कार्यक्रम आपली काय करून देवाच होती म्हटलं देव पण असतात. तर इथे आता कडण बांधत आहेत. बघू शकता 3 दिवस आणि 4थ्या दिवशी आहे प्रत्येकाच्या घराकडे अशी कन्या लावलेली असते. तुम्ही आम्हाला सांगू शकता हे कडण कितीला बांधतात? हे आता आम्ही घर बंद करून दरवाजावर कडण लावलाय. म्हणजे कोणतरी उद्या पाहुणा सोयरा कोणीकडे आला तर तो समजू शकतो कडण कशासाठी. तर आमची देवपण नाही, आम्ही त्या घराच्या बाहेर आहोत 4 दिवस, त्याच्यामुळे कडण बघून तो मागे जाऊ शकतो. म्हणजे देवाची ही परंपरा आहे कडण लावण्याची. म्हणून आता आम्ही बाहेर पडलो. प्रत्येक गावातल्या घराकडे हे कडण लावण्यात येते. तेव्हाच हे कडण लावलेलं आहे. आणि आता आम्ही सगळे गाव सोडून आता बाहेर जातो. 4 दिवसानंतर आम्ही 4थ्या दिवशी गावात येणार. आता आपण सड्यावरून आता आमच्या गुरांना नेत आहोत. कुत्रा ढोरा सगळ्यांका आम्ही घाटीन नेतो. तर आम्ही तुमका ती व्हिडिओ दाखवते. पुढे सोमा मध्ये श्यामाचा अथर्व सर्वात पुढे माझे पप्पा, त्याच्यासाठी सोम, त्याच्यासाठी शुभम त्रिंबकर. बघू शकता आता ढोरांका नेतो सड्यार ना. आता घाटी संपा केली, आता कापार जातलो. आता बघू शकता. आणि हा आमचा कुत्रा. तर मित्रांनो त्या 2 पाड्यांचं 2 पाड्या आणि 1 पाडीचं
नवीन वाट आहे म्हणून घरात दमली आहेत आणि ते पाड्याचा काय उड्या मारतात, खै ना खै जातात. ही एक फिरली आहे ती एक पाडी, काळी पाडी, आणि ते पुढे तांबडं आणि पांढरी पाडी. ह्यो आमचो तो अनुभवी पाडो. हे खवडे पकड. तर आता ढोरं जात आहेत, बघू शकता. तर मंडळी तुम्ही बघू शकता कापार ऊन कसला लागता, तर दुपारची वेळा ऊन कसला रखरखता. त्या उन्हात आम्ही आता बैलांका घेऊन जातो. ह्यो बैल आता म्हातारं झालं म्हणून का ती पुढे जातात ती दांडगी आहेत, हेंका पाठी ठेवलं, ही म्हातारी आहेत म्हणून एका जाऊन देऊ आपलं हळूहळू. तर मंडळींनो किती ऊन असला तरी ह्यात नेव आनंद होता की त्यात इतकं बैल म्हातारं असून सुद्धा त्याला नेवचं लागतं की ते देवाची मर्यादा असल्यामुळे त्याला नेवचं लागतं. तरी आनंद खूप मजा येता. चला मी तुमका अजून पुढचा काय काय दाखवतोय. पुढे एक घाटी आहे, ती घाटी उतरताना जात होतो त्यांनी हे हा पाडक्या दिले पाठी राहता, हे बघू शकता. इथे आमका आनंद मजा येतं नेमका. चला पुढची व्हिडिओ दाखवते. पुढे काळी गाय आहे, ती खूप खतरनाक आहे, सगळ्यांच्या अंगात उडी मारते. मित्रांनो आता मी तुम्हाला पहिलं ह्याचं सांगलेलं की आताची लोक कशी गाडीने जातात, ढोरं असली की दुसऱ्यांच्या घरी जातात आणि स्वतः फिरायला जातात. पण आमचं असं नाही, किती पण लांब असू दे आम्ही ढोरांना पायी नेतो. जुनी पद्धतीचं बघू शकता, पण अजूनपर्यंत पाळलेलो आहोत आम्ही. चलत नेत आहोत ढोरांना, जुनी परंपरा अजून आम्ही पाळलेली आहे मित्रांनो. आता माझ्याबरोबर शुभम त्रिंबककर, याचं पण एक यूट्यूब चॅनल आहे कोकण कॅप्चर म्हणून. त्याचं मी यूट्यूबचे ID डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्याला पण सबस्क्राईब करा. आणि पुढे बघू शकता पप्पा सोहम. चला ते दाखवूया तुम्हाला. ऊन कितीही असून दे मजा आहे, ढोरं न्यायला मजा येते, आनंद मिळतो. आपण ढोरं घरी पण ठेवलो असतो, पण आपण आपल्याला कसं तरी वाटतं ढोरं घरी, आपण बाहेर गावी, म्हणून आपण ढोरांना पण घेऊन जातो. तर मित्रांनो तुमका वाटतं असलेला असं काय बोलता मित्रांनो, ही कोकणी भाषा मालवणी आणि मराठी मिक्स, तोंडात येता तर बोलायचा. चला आम्ही पुढे दाखवता. मित्रांनो इलो आपण आता घाटी गेलो, आता घाटी उतरलो की डायरेक्ट गेलो घराकडे आता इंका घेऊन. चला दाखवतो. मित्रांनो आता आम्ही इलो घाटी आहेत, ह्या काही घुमना फिरता बघा मित्रांनो. कोकणी ब्लॉग काय नावं असतील ती काय सांगू शकत नाही. ब्लॉग म्हटलं की काहीतरी एंटरटेनमेंट तरी होय ना, म्हणून असला. आता मित्रांनो ह्या गोमेना बघूया खरं. आता बघू शकता अंतिम पडाव. आता आपण इलो घाटी इकडे. घाटी जरा सांभाळून उतरायची लागता. घाटी जरा डेंजर आ. हो आता इथे डायरेक्ट खच आहे, हळू उतरूया. मुडदो पडलो तर बाबा बघू नको काय. आता इथे डेंजर उतार, तीव्र उतार. असा ही जरा दिवा ट्रेन आहे म्हणून. 1900चा गाईज बघू शकता, 1900चा मॉडेल हा, हळू चालता.
एका हळू चालवलेला बरा म्हातारवा. ह्या गाठीवर हळू चालायचा लागता, पाय सरकलो तर पडतलो मुडदो. आता इलं घर त्यांच्या घराकडे इलं, बघू शकता आंब्याची बाग. ह्यावेळी सगळ्याबरोबर चांगलं मोहर धरलो, पण सगळं जळलो. आता इथे आपल्याला वाकावे लागेल. मित्रांनो फायनली आपण आता पोचलो. आता बांधतो ढरांका. आता जागेवर पोचलेलो आहोत. आता बैलांना जरा स्थिरावतोय. तुम्ही पण या आमची देवपळणीची मजा बघायला. सगळं सामान घेऊन यायचं लागता ढोरा पोरांसहित. आता ही आमची चप्पळ पाडी. एक मिनिट मित्रांनो, गेट बंद करूया. आता दिस मरत घ्या का घ्यायचं घेते खातात एक ना. सफर नंतर आम्ही आता तर मित्रांनो 2 तासाच्या प्रवास नंतर आता आपण फायनली घराकडे इलो. पण आमच्याकडे कुत्रो इल्लो होतो आता. अरे सोम नको गावात काय काय? जवळ ह्या करू. तर मित्रांनो आता इथे पाणी देत आहेत. आम्ही आता तुम्ही किती वर्षांनी देवबहिणीला आला? कमीत कमी मी 15-16 वर्षांनी इकडे आलेली आहे देवपळणीला. मला त्याचा आनंद घ्यायचा होता म्हणून मी खास देवपळणीसाठी गावी थांबली. काय कोंबडा? आज तर सोमवार आहे, आज तर आम्ही कोंबडा खात नाही. बुधवारी. बुधवारी डायरेक्ट आम्ही कोंबडा, चिकन काय हव्या त्या सगळं आम्ही करून खाणार. हां ओके ओके. तेव्हा सगळ्यांनी आम्ही आनंद साजरा करणार. आज तुमच्याकडे व्हेजमध्ये काय आहे? आज आमच्याकडे व्हेजमध्ये टोमॅटोची कढी आणि वाटाण्याची उसळ आणि भात. तुम्ही पुण्यात कोकणची कला संस्कृती सांगू शकता का? हो हो, मी कोकणची कला संस्कृती सगळी मी पुण्यात जाऊन माझ्या मैत्रिणींना सगळ्यांना सांगणार आहे. कोकणात काय घडतं? कोकणात सगळा घडतात. दायकालो असता, नाटकं असतात, मुलांचे कार्यक्रम असतात. हे सगळे मी जे कला संस्कृती जी सगळी आहे ती सगळी मी पुण्याला जाऊन सांगणार. पुढे होळी येतात. आता रात्र झाली आहे. आम्ही इथं चला नेलो, खूप दमाग झाला, आता झोप येता. आता आपली व्हिडिओची शेवट हेच करूया. तुमका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच कोकण कला संस्कृतीचे व्हिडिओ बघण्यासाठी आता नेक्स्ट पर्सनल ब्लॉग या पेजला सबस्क्राईब करा.